नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासींचं म्हणण्यापेक्षा कुटुंबाच्या उत्पत्तीचे सिद्धांत पाहिलेले होते की कुटुंबाची उत्पत्ती कशा कशा पद्धतीने झालेली असावी याच्याबाबत वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी जे मतं मांडले त्या सिद्धांताचा आपण उल्लेख केला होता, त्याचा विचार आपण केलेला होता। आज आपण पाहणार आहोत की आदिवासींच्या कुटुंबाचे प्रकार। तर अनेक विचारवंतांनी अनेक अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने विविध माध्यमातून वेगवेगळे प्रकार सांगण्याचं काम केलेलं आहे की जसं सर्वच मानवी समाजामध्ये कुटुंब संस्था आहे, कुटुंब व्यवस्था सगळ्या तुम्ही जगाच्या पाठीवर जिथं जिथं तुम्ही पाहाल त्या सगळ्या समाजामध्ये कुटुंबाची व्यवस्था आहे। म्हणून कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की कुटुंब व्यवस्था ही सार्वत्रिक आहे। कुटुंब ही व्यवस्था ही कशी आहे? सार्वत्रिक, म्हणजे सगळीकडेच तुम्हाला कुटुंबाची व्यवस्था दिसून येईल। कुटुंब नाही असा एकही समाज जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही। मात्र या ज्या कुटुंबाचं जे स्वरूप आहे ते सगळ्या समाजामध्ये काही सारखं नाही आहे, सगळीकडे सारखं नाही आहे। त्याचे विविध रूप समाजापरत्वे आपल्याला वेगवेगळे दिसून येतील। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब व्यवस्था आपल्याला दिसून येईल। कारण की आज आपण प्रगत समाजामध्ये आज आपल्याकडे असणारी कुटुंब व्यवस्था ती वेगळी आहे, आदिवासी समाजामध्ये असणारी कुटुंब व्यवस्था ही वेगळी आहे। आणि या कुटुंब व्यवस्थेमध्ये परिस्थितीनुसार काळानुसार बदल हे होत आलेले आहे, परिवर्तन हे होत आलेले आहे कुटुंबाचे, आणि त्याच्यानुसार कुटुंबाचे प्रकार सुद्धा मग बदलत गेलेले आहे। सगळ्या समाजामध्ये परिवर्तन दिसून येते, आदिवासी समाजामध्ये सुद्धा त्याच्या समाजामध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे, परिवर्तन हे झालेलं आहे। मग आता जर आदिम समाजाचा जर विचार केला आपण तर या आदिम समाजामध्ये सुद्धा कुटुंबाचं स्वरूप हे बदलत आलेलं आहे। कुटुंब हे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येतात। अनेक अभ्यासकांनी अनेक समाजशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या आधारावरती कुटुंबाचे प्रकार त्यांनी पाडलेले आहे। कुटुंबाच्या सभासद संख्येवरून काही प्रकार पाडले गेलेले आहेत, तर काही जणांनी कुटुंबाची सत्ता कोणाकडे आहे त्याच्या आधारावरती प्रकार पाडलेले आहे। कुटुंबाची वंशपरंपरा कोणाच्या आधारावर ठरते, आईच्या की वडिलाच्या, त्याच्या आधारावरती सुद्धा प्रकार पाडलेले आहे। त्याचबरोबर कुटुंबातील पती पत्नीच्या विवाहाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे याच्या आधारावरती सुद्धा कुटुंबाचे प्रकार पाडले गेलेले आहे। तर असे अनेक कुटुंबाचे प्रकार पाडले गेलेले असले तरी कुटुंबाचे दोन प्रकार जरी आपण पाहिले तर त्याच्या आधारावर या सगळे प्रकार किंवा सगळे आधार आपल्याला सहज लक्षात येऊ शकतात। सरळ साधा आणि सोपा विषय आहे। आदिवासी कुटुंबाचे प्रकार नेमके कोणत्या कोणत्या आधारावर काय पाडलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत। छोटासाच भाग घेतलेला आहे आज, कारण की यानंतर आपले हे आदिवासी कुटुंब व्यवस्था संपणार आहे। छोटासाच भाग राहिलेला होता, फक्त कुटुंबाचे प्रकार आपल्याला बघायचे होते, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पहिला आहे कुटुंबातील सभासदांच्या संख्येवरून पाडलेले दोन प्रकार। कुटुंबाच्या सभासदातील संख्या म्हणजे कुटुंबामध्ये किती लोक राहतात, सदस्य किती असतात याच्या आधारावरती पाडलेले प्रकार। दोन प्रकार आहे याचे, एक केंद्र कुटुंब आणि दुसरं संयुक्त कुटुंब। एक केंद्र कुटुंब आणि दुसरं संयुक्त कुटुंब। केंद्र कुटुंब म्हणजेच ज्याला आपण विभक्त कुटुंब सुद्धा म्हणू शकतो, ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणजे जसं मम्मी पप्पा गुलुगुलू गप्पा, आलं का लक्षात? मम्मी पप्पा त्यांचे दोन अविवाहित, दोन किंवा तीन किंवा एक, ज्याची जशी कॅपॅसिटी तसं, तर याला म्हणतात विभक्त कुटुंब पद्धती। एक किंवा दोन पिढीची लोक जिथे राहतात त्याला कुटुंब काय विभक्त कुटुंब। आणि दुसरं आहे संयुक्त कुटुंब। हा आपण जे विभक्त केंद्र कुटुंब म्हणतो हा आजच्या काळातला एक सर्वसामान्य प्रकार आहे। आज सगळीकडे तुम्ही जर पाहिले भारतामध्ये तर हाच कुटुंब प्रकार तुम्हाला दिसून येतील। संयुक्त कुटुंब पद्धतीत हा प्रकार दिसतच नाही। जेव्हा कृषीप्रधान व्यवस्था भारतामध्ये खऱ्या अर्थाने रुजत होती त्यावेळेस संयुक्त कुटुंब पद्धती ही अस्तित्वात होती। मात्र आज संयुक्त कुटुंब पद्धती दिसत नाही आपल्याला। कारण फक्त ही कुठं दिसते माहिती आहे का? झी टीव्हीवरच्या ज्या 4-5 गुजराती सिरियल दिसतील
झी टी व्हीवरच्या किंवा स्टार प्रवाहावर स्टार प्लसवरच्या ज्या 4-5 गुजराती सिरियल दिसतील त्या फक्त त्या सिरियलमध्येच तुम्हाला संयुक्त कुटुंब पद्धती दिसून येईल. मोठा भारी घर आणि मग 20-25 लोक एखादे कोंबलेले आहे अशा प्रकारची व्यवस्था फक्त टी व्हीमध्ये दिसतील. ते आज काय कालबाह्य ठरत आहे. आज संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसून येणार नाही. सगळीकडे आज विभक्त पद्धती दिसून येईल कारण की हीच आज सर्वमान्य सर्वसामान्य प्रकार झालेला आहे. सगळीकडे आज केंद्र कुटुंब पद्धती आणि काय म्हणता येईल त्याला की विभक्त कुटुंब पद्धतीच आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारणपणे काय मग पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले, पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचा एकत्रित असलेला गट म्हणजेच काय प्रकार, काय केंद्र कुटुंबाचा प्रकार होय. मी आताच म्हटलं ना मम्मी पप्पा आणि जे काही असलं ते सांगण्याची एक सोपी पद्धत, परंतु असाच प्रकार आहे. आई वडील पती पत्नी त्यांची आंतरविवाहित मुले आणि जमलंच असेल तर एखादी त्यांचे आजी आजोबा, बस एवढंच प्रकार. म्हणजे 6-7 जणांचं कुटुंब, खूप झालं तर 8 जणांचं कुटुंब. याच्यावरचं कुटुंब तुम्हाला दिसतच नाही. आज 8-9 लोकांच्या व्यक्ती असणाऱ्या कुटुंबाचं सदस्यांचं असणारं कुटुंब आज आपल्याला दिसूनच येत नाही. अशा प्रकारे कुटुंबाच्या संख्येवर हे 2 प्रकार पाडलेले आहे, विभक्त किंवा केंद्र आणि दुसरं संयुक्त कुटुंब. तर यालाच काय म्हटलेलं आहे की प्राथमिक कुटुंब सुद्धा असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणपणे याच्यामध्ये जास्ती लोक नसतात. पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचेच फक्त समावेश यामध्ये असतो. मर्डॉक हे जे समाजशास्त्रज्ञ आहे यांनी हे कुटुंब मानवी समाजाचे 4 मूलभूत कार्य, हे जे कुटुंब व्यवस्था आहे, जे केंद्र कुटुंब आहे, मानवी समाजाचे 4 जे मूलभूत कार्य आहे कोणती, एक लैंगिक, आर्थिक, जीवनविषयक किंवा प्रजननविषयक आणि शैक्षणिक हे 4 कार्य पार पाडत असते. म्हणजे अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये सुद्धा केंद्रीय कुटुंब पद्धतीच प्रचलित होती. अशा प्रकारचं विधान मर्डॉक यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे कुटुंबातील सभासद संख्येवरून पाडलेला हा पहिला प्रकार आहे की केंद्र कुटुंब म्हणजेच विभक्त कुटुंब. दुसरा आहे संयुक्त कुटुंब. संयुक्त कुटुंब म्हणजे या केंद्र कुटुंबापेक्षा मोठं कुटुंब, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक, खूप मोठे म्हणजे 2000-4000 वगैरे नाही, जास्तीत जास्त खूप झालं तर 50, त्याच्यावरती लोक राहत नाही. कुटुंबातील सभासद संख्येच्या आधारावरून पाडलेला हा दुसरा प्रकार आहे. याच्यामध्ये साधारणतः 3 पिढ्यापर्यंतचे सभासद एकत्र राहतात. आजी नातू आई वडील अशा प्रकारे 3 पिढ्यांचे सभासद एकत्र राहत असतात. त्याच्यामध्ये त्याचे कोण आले, माता पिता, मुले मुली, त्यांची अविवाहित मुलं, नातवंड यासारख्या सदस्यांचा समावेश या संयुक्त कुटुंबामध्ये होतो. म्हणजे रक्तसंबंधीय जितके लोक असतील तितके लोक या कुटुंबाच्या माध्यमातून वास्तव्य करीत असतात. म्हणजे केंद्र किंवा विभक्त कुटुंबापेक्षा मोठा असणाऱ्या सभासद संख्येच्या दृष्टिकोन जर विचार केला तर मोठा असणारा म्हणजेच हा विभक्त कुटुंब प्रकार होय. संयुक्त कुटुंबाचं अस्तित्व मी सांगितलं की भारतामध्ये होतं, की जो केव्हापर्यंत होतं की जेव्हापर्यंत भारतामध्ये कृषीप्रधान व्यवस्था होती तेव्हापर्यंत अशा प्रकारची संयुक्त कुटुंब व्यवस्था भारतामध्ये टिकून होती. मात्र आजच्या स्थितीला अशा प्रकारची व्यवस्था फार कमी प्रमाणामध्ये भारतात दिसून येते किंवा नाहीच्या बरोबर आहे असंही आपल्याला म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची अशी व्यवस्था आपल्याला आहे. याच्यामध्ये भारतामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक हे दोन्ही कुटुंब व्यवस्था असताना संयुक्त कुटुंब व्यवस्था अस्तित्वात होती. भारतीय ग्रामीण समाजात आता जोपर्यंत कृषीप्रधान व्यवस्था आहे तोपर्यंत ग्रामीण समाजात व आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात पितृसत्ताकच व्यवस्थेचं प्राबल्य आहे. मोठ्या प्रमाणात पितृसत्ताकच व्यवस्था आहे. मातृसत्ताक व्यवस्था फार कमी आहे. म्हणजे छोट्या छोट्या घरामध्ये 10-20 मुलं सुद्धा राहताना, जसं गडचिल जर उदाहरण घेतलं, गडचिलच्या माडिया जी ही जमात आहे, गडचिलची माडिया जमात आहे, 20-25 लोक एका कुटुंबामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. त्याला आपण म्हणू संयुक्त कुटुंब पद्धती. आणि आजही ते बऱ्याचशा अंशी कुठेतरी त्या संयुक्त कुटुंबामधून राहताना आपल्याला दिसून येतात. आणि संयुक्त कुटुंबाचा त्याच्यामुळे काय झालं की संयुक्त कुटुंबाचा आकार वाढत गेलेला आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सगळेजणांनी राहायचं, अविवाहित आणि त्यातल्या त्यात विवाहित सुद्धा सर्वांनी एकाच कुटुंबामध्ये राहायचं. त्याच्यामुळे काय होते
की संयुक्त कुटुंबाचा आकार वाढत गेलेला आहे. विभक्त कुटुंबात काय झालं, एका मुलाचा विवाह झाला, एका मुलाचं लग्न झालं की तो स्वतःचं एक नवीन कुटुंब तयार करतो, त्याच्यामुळे त्या विभक्तमध्ये आकार लहान होत गेला. मात्र संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये असं नाही होतं, सर्व एकत्र राहतात आणि त्याच्यामुळे का कुटुंबातील सदस्याची संख्या ही वाढत जात असते. अशा प्रकारे कुटुंबातील सदस्याच्या संख्येवरून दोन प्रकार पाडले गेलेले आहे. कोणतं, एक केंद्र त्याला आपण विभक्त म्हणतो आणि दुसरं संयुक्त, असे दोन प्रकार पाडल्या गेलेले आहे. त्याच्यानंतर आहे थांबा पाहू द्या, सत्तेच्या आधारावरून पाडलेले प्रकार. सत्ता म्हणजे कुटुंबातली सत्ता कोणाच्या हातात आहे. दोन प्रकारचे कुटुंब आहे, एक मातृसत्ताक म्हणजे ज्याच्याकडे ज्या कुटुंबामध्ये आईकडे सगळी सत्ता असते तसे मातृसत्ताक कुटुंब, आणि दुसरे पितृसत्ताक कुटुंब. तर मातृसत्ताक आणि पितृसत्ताक म्हणजे पहिला आहे पितृसत्ताक कुटुंब घेऊ आपण, की या कुटुंबाच्या प्रकारात जे आपल्याकडे अस्तित्वात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे अस्तित्वात असणारी प्रकार कोणता, पितृसत्ताक कुटुंब पद्धती. तर या पितृसत्ताक कुटुंबामध्ये सर्व अधिकार कोणाला असतात, पुरुषाला लाभलेले असतात. सगळे अधिकार कोणाला आहे, पुरुषाला आहे. सर्वार्थाने पिता हाच पुरुषात काय या कुटुंबाचा कर्ता असतो. कर्ता धर्ता कोण असतो, फक्त पुरुषच असतो. म्हणून या कुटुंबाला पितृसत्ताक कुटुंब असं म्हटलं गेलेलं आहे. मी पितृसत्ताक कुटुंबामध्ये वडील किंवा जो काही पुरुष असेल तोच हा कर्ता असतो आणि सगळा अधिकार कोणाला असतात, पुरुषाला दिलेले असतात. आता याच्यामध्ये वंश परंपरा कोण, आपण आपल्या नावामागे कोणाचं नाव चालवतो, स्वतःचं नाव लिहिल्यानंतर वडिलाचं नाव लावतो. म्हणजे वंश परंपरा कोणाच्या नावाने चालते, वडिलाच्या नावाने चालते, पुरुषाच्या नावाने चालते, पित्याच्या नावाने चालते आणि वडिलाच्या नावावरूनच कुटुंबाचं नाव किंवा त्याचा वंश हा ओळखला जात असतो. आणि सगळे कुटुंबाचे सगळे अधिकार हे कोणाला दिलेले असतात, वडिलाला दिल्या गेलेले असतात, पित्याला दिले गेलेले असतात. अशा प्रकारचा हा पितृसत्ताक कुटुंब आणि अशा प्रकारे पितृसत्ताक कुटुंबाच्या माध्यमातून वंश परंपरा चालत असते. दुसरं आहे पितृस्थानी, त्याच्यामध्येच पितृस्थानीय निवास पद्धती. या कुटुंबामध्ये वंश हा पित्याच्या नावाने चालतो, वंशावळ ही वडिलाच्याच नावाने चालते. त्यामुळे काय होते की निवासस्थानाची प्रथा ही पितृस्थानी असते, वडिलाच्या ठिकाणची असते. म्हणजे मुलगी लग्न होऊन कोणाकडे राहायला येते, आपल्या पतीकडे राहायला येते. मुलगी लग्न होऊन वडिलाकडे राहायला येते किंवा आपल्या पतीकडे राहायला येत असते. म्हणजे अशा प्रकारची ही पितृस्थानीय निवास पद्धती आहे. आणि नंतर आहे कुटुंबातील सत्ता. पिता हाच किंवा वडील हाच कुटुंबाचा कारभारी असतो. सगळं अधिकार, सगळं नाव, सगळी वंश परंपरा ही वडिलाच्या नावाने चालते. सर्व कुटुंबावर त्याचं स्वतःचंच वर्चस्व असते. वडील जसं म्हणे तशा प्रकारची व्यवस्था या पितृसत्ताक कुटुंबामध्ये दिसते, जे आपण सगळे अनुभवतात. आपल्याकडे जे सध्या अस्तित्वात असणारी कोणती पद्धती आहे, पितृसत्ताकच कुटुंब पद्धती आहे. कुलधर्म असेल, कुलाचार असेल इत्यादी सगळ्या बाबतीत पुरुष हा जागरूक असतो आणि आपले कुलाचार, कुलधर्म हा पार पाडत असतो. आणि कुटुंबामध्ये असणारी जी काही स्थावर किंवा जंगम जी काही मालमत्ता असेल त्या सगळ्या मालमत्तेचे अधिकार वडिलाकडे असतात आणि त्याचं व्यवस्थापन करणे, त्याचं सगळं बघणे वगैरे सगळं कुटुंबातील वडीलच बघत असतो. म्हणजे वडिलाच्या नावाने सगळंच्या सगळं हे पितृसत्ताक कुटुंबामध्ये चालत असते. म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये वडील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इतर स्त्रियांची वंशपरंपरा वगैरे चालत नाही, पुरुषांचंच वंशपरंपरा चालत असते आणि पुरुषांचीच कुटुंबामध्ये सत्ता असते. अशा प्रकारे हा पितृसत्ताक कुटुंब पद्धती. दुसरी जी कुटुंब पद्धती आहे ती कुटुंब पद्धती म्हणजेच मातृसत्ताक कुटुंब पद्धती. मातृसत्ताक आणि पितृसत्ताक. जिथं पित्यांची सत्ता असते, वडिलाची सत्ता असते त्याला पितृसत्ताक कुटुंब पद्धती, आणि जिथं आईची सत्ता असते, जिथं आपल्या मातेची सत्ता असते त्या कुटुंब प्रकाराला काय म्हणतात, मातृसत्ताक कुटुंब पद्धती असं म्हणतात. म्हणजे अगदी विरोधात पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच्या अगदी विरुद्ध असणारी कुटुंब पद्धती म्हणजेच कोणती, मातृसत्ताक कुटुंब पद्धती. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये काय असते की ही सगळी स्त्रीप्रधान कुटुंब पद्धती आहे. इथं सगळ्यांना मिळणारे अधिकार कोणाकडे असतात, आईला असतात, वडिलांना असत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की वडील पूर्णतः नगण्य ठरत नाही.
इथं वडील पूर्णतः नगण्य ठरत नाही, पण सगळे अधिकार जे असतात मालमत्तेच्या संदर्भातले असो की वंश परंपरेच्या संदर्भातले असो, सगळे अधिकार हे आईकडे एकवटलेले असतात, आईच्या नावाने असतात. मग अशी अधिसत्ता आपल्याला फार कमी बघायला मिळते. मग काही आदिवासी जमाती आहेत, जसं खासी असेल, गारो असेल, नायर असेल, या ज्या आदिवासी जमाती आहे, खासी गारो, आसाममधील खासी आणि गारो, केरळमधील नायर जमात, आज म्हणजे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचं एक उदाहरण आहे. आता आजची जर सध्याची जर परिस्थिती पाहिली, पुस्तकामध्ये खासी गारो नायर असे 3 समूह सांगितलेले आहे, पण आजची जर परिस्थिती सांगितली आदिवासी समूहाबाबत जर विचार केला, आसाममध्ये जर खासी जमात जर पाहिली, तर आज खासी जमातीमध्ये सुद्धा मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था कुठेतरी लयास आलेली आहे. तिथं सुद्धा या पितृसत्ताक कुटुंबाचाच एक वर्चस्व निर्माण होताना दिसून येत आहे. अशा प्रकारचा एक बदल कुठेतरी, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आणि तिथं सुद्धा कारण की इतर प्रगत समाजाच्या संपर्कात आल्यामुळे कुठेतरी हे परिवर्तन घडून येताना दिसून येत आहे. तर इथं सुद्धा वंशपरंपरा, पितृसत्ताकमध्ये वंशपरंपरा वडिलाच्या नावाने चालायची, इथं वंशपरंपरा आईच्या नावाने चालते. आणि वंशपरंपरा ही स्त्रियांच्या क्रमाने ठरत असते. कुटुंबाची मालमत्ता अधिकार पद हे आईकडून मुलीकडे जाते. जसं तिथं वडिलांकडून मुलाकडे जायची, इथं आईकडून मुलीकडे जाते. आणि साधारणतः ज्या मुलीकडे ही व्यवस्था जाते तिला नोक्रेम, लक्षात द्या हा शब्द, तिला नोक्रेम असं संबोधल्या जात असते. ज्या मातृसत्ताक कुटुंब पद्धती खासीमध्ये वगैरे त्यांना नोक्रेम असं संबोधल्या जाते. तो त्यांचा वर्ड आहे, तो त्यांचा शब्द आहे. तर अशा प्रकारची वंश परंपरा मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येईल. निवास पद्धती अगदी विरुद्ध. जसं इथं पितृसत्ताक कुटुंबामध्ये पद्धतीमध्ये लग्न केल्यानंतर मुलगी आपलं घर सोडून, आपल्या आईवडिलांचं घर सोडून मुलाच्या घरी राहायला येते. इथं मात्र उलट आहे. इथं मुलगा लग्न करून आपल्या आईवडिलांचं घर सोडून तो मुलीच्या घरी राहायला जात असतो. म्हणजे विवाहानंतर ज्याला आपण घर जावे हा प्रकार असतो ना, तो प्रकार आपल्याला मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये दिसून येतो. म्हणजे पतीला आपल्या आईचं घर सोडून पत्नीच्या आईवडिलांच्या घरी त्याला जायला राहावं लागते. आणि कुटुंबात जर सत्तेचा जर विचार केला तर कुटुंबातील सत्ता ही आईच्या नावानं असते. सगळ्या स्थावर जंगम मालमत्तेवर आईचा अधिकार असतो. सगळ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवरती आईचा अधिकार असतो. त्याच्यामुळे स्त्री ही सगळ्यात प्रमुख असते. माताच आणि सगळ्या आईच कुटुंबाचं व्यवस्थापन करीत असते. आणि पुरुष त्या सत्तेचं, मालमत्तेचं संरक्षण करण्याचं काम करतो. पुरुषांना अजिबात नाकारला गेलेलं नाही आहे मातृसत्ताक कुटुंबामध्ये. पुरुषांना सुद्धा अधिकार दिले, फक्त संपत्ती सत्ता ही आईच्या नावाने चालत असते. मात्र पुरुष सुद्धा त्या सत्तेचं, मालमत्तेचं संरक्षण करण्याचं काम या मातृसत्ताक कुटुंबामध्ये पार पाडित असतो. आणि म्हणूनच आपण समोर पाहू विवाहाच्या पद्धती. सासू जावई सुद्धा विवाह प्रकार आहे. सासू जावई विवाह बघून ऐकून नवल वाटेल, होतो. सासू जावई विवाह कशासाठी नवल वाटेल ना, आहे ते आपण पाहणार आहोत समोर जेव्हा डिटेल येईल. विवाह पद्धती, आता याच्यानंतर आपण आदिवासींच्या विवाह प्रकार पाहणार आहोत, विवाह पद्धती पाहणार आहोत. ते कशा पद्धतीने विवाह करतात, कशा पद्धतीने जोडीदार निवडतात, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. तेव्हा आपण कोणकोणते कशा प्रकारचे विवाह होतात, सासू जावई विवाह वगैरे होतो की नाही होतो, हे जरी आपल्याला ऐकायला बरं वाटत नसलं किंवा आश्चर्यजनक जरी वाटत असलं तरी काही कारणं असतात की त्या कारणामुळे अशा प्रकार त्यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्या आपण प्रकरणात त्याचा विचार आपण नंतर करू. तर आज आपण काय पाहिलं की आदिवासींच्या कुटुंबाचे प्रकार, आपण 2 महत्त्वाचे प्रकार पाहिले की सभासद संख्येवरून पाहिलेले 2 प्रकार पाहिले, संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब. आणि दुसरं कुटुंबामध्ये सत्ता कुणाची असते त्याच्या आधारावर 2 प्रकार आहे, मातृसत्ताक आणि पितृसत्ताक. हे दोनही प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. आपण आज इथंच थांबू. छोटंसंच प्रकरण राहिलं होतं या युनिटमधलं, या युनिट नाही, या प्रकरणामधलं. याच्यानंतर आता हे प्रकरणातलं आदिवासी कुटुंब व्यवस्था एवढं संपलेलं आहे. आता पुढच्या वेळेला आपण आदिवासी विवाह हे प्रकरण पाहणार आहोत. धन्यवाद.